केंद्र सरकारने लागू केलेली एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच UPS याचाच अर्थ होतो युनिफाईड पेन्शन स्कीम। या योजनेची पात्रता, लाभ आणि पेन्शनच्या निश्चितीबाबत अधिसूचना निर्गमित दिनांक 24 जानेवारी 2025। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांची आपली लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्याला हवे ते आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की केंद्र सरकारने जी युनिफाईड पेन्शन स्कीम नव्याने लागू केलेली आहे, त्या योजनेमध्ये त्याची पात्रता, त्यासाठी मिळणारा लाभ आणि पेन्शनची होणारी निश्चिती याबाबत एक अधिसूचना दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सविस्तरपणे या योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। तर तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर या UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम बद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर केंद्र सरकारने लागू केलेली एकीकृत पेन्शन योजनेची पात्रता, लाभ व पेन्शन निश्चिती संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अधिकृत एक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। UPS योजनेची पात्रता काय असणार आहे, तर जो कर्मचारी सेवेचे 10 वर्षे सेवा पूर्ण करेल त्यांना ही योजना लागू केली जाईल। सदर निवृत्ती वेतनासाठी ही अर्हताकारी सेवा पूर्ण करून निवृत्त होणे आवश्यक असेल। तसेच किमान 25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना सदर पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळेल। तर सेवेतून काढून टाकणे, स्वेच्छा निवृत्ती घेणे अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही असेही नमूद करण्यात आलेले आहे। निवृत्ती वेतनाचे लाभ काय असणार आहेत, तर सदर पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान सेवेच्या 25 वर्षे अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी निवृत्त झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षाला मिळणाऱ्या 12 महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून यामध्ये दिली जाईल। तर किमान 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता किमान 10,000 रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आलेली आहे। तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला 60% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल। यामध्ये महागाई भत्त्याचा देखील अवलंब करण्यात येणार आहे। पेन्शनची निश्चिती कशी असेल बघा, तर समजा एखादा कर्मचारी हा 25 वर्षे सेवा पूर्ण करून निवृत्त होत असेल व त्याला निवृत्तीच्या वेळी 45,000 रुपये मूळ वेतन मिळते, तर अशा प्रकरणी त्यास पुढील प्रमाणे पेन्शन मिळेल। ते म्हणजे कसं, तर 45,000 भागीला 2 गुणिला 300 भागीला 300 गुणिला 50 लाख भागीला 50 लाख, म्हणजेच एकंदरीत याचा जर आपण हा आकडा काढला तर जवळपास 22,500 इतकी पेन्शन त्याला लागू होईल। म्हणजेच यामध्ये कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक कॉर्पस मूल्य हे 50 लाख रुपये म्हणजेच 10,000 युनिट आहे। तर 25 वर्ष सेवा म्हणजेच 300 महिने। तर एकंदरीत या पद्धतीने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्याच्या घडीमध्ये एकीकृत पेन्शन योजना ही लागू केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारी जी अधिसूचना आहे ती दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी एकंदरीत निर्गमित करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेली आहे।
अशाच प्रकारचे कर्मचारी बंधू भगिनींच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर बघा, इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन आपण इतरही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि अजूनही या चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून या चॅनलला म्हणजेच एज्युकेशनल मनोहरला आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.